हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा ब्लॉग थोडासा वेगळा होणार आहे कारण मी आज काहीतरी नवीन ट्राय करतेय आणि मी फर्स्ट टाइम करून बघतेय। माहिती नाही याचा रिझल्ट मला काय मिळेल काही नाही। ते असतं ना की आपण काहीतरी गोष्ट युट्यूबला बघतो आणि आपल्याला ते करायचं डोक्यात असतं आपल्या की हा मला हे करून बघायचं। तसं माझ्यासोबत झालंय। मी बरेच दिवसापासून युट्यूबवरती ते व्हिडिओ बघतेय, जादुई पाणी किंवा मग तुमचे जे पितळ तांबे वगैरे ते भांडे आहेत ते कसे क्लीन करायचे, तर त्याचा व्हिडिओ बघतेय। सो ते म्हटलं आज ट्राय करूयात। तर मी कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलंय, त्यानंतर त्याच्यामध्ये आपलं सायट्रिक ऍसिड टाकलंय, थोडंसं मीठ घातलं आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून त्याला जे सायट्रिक ऍसिड आहे आपलं लिंबू सत्व ते पूर्ण विरघळेपर्यंत त्याला मिक्स म्हणजे हाताने हलवत आहे। आणि मग जेव्हा ते विरघळेल त्यानंतर मग पुढची प्रोसेस काय आहे ती बघूयात आपण। तर आता जे सायट्रिक ऍसिड आहे ते विरघळलेलं आहे। आता हा तांब्या बघू शकता, मी मुद्दाम ह्याला 2 ते 3 दिवसापासून क्लीन केलेलं नाहीये कारण मला हे ट्राय करायचं होतं की खरंच हे वर्क करतंय का नाही, की फक्त युट्यूबला ते दाखवतात म्हणून दाखवतात ते व्हिडिओमध्ये। तर हे बघा, हे अशा प्रकारे तांब्या मी असं पाण्यात बुडवून ठेवला। तर व्हिडिओमध्ये असं सांगत होते की पूर्ण फक्त एक मिनिट जरी आपण त्यामध्ये भांडं ठेवलं त्या पाण्यामध्ये की लगेच ते क्लीन होणार, पण खरं तर तसं नव्हतं। आपण म्हणतो ना ते की जसं दिसतंय तसं नसतं, सेम अगदी तशी गोष्ट। आणि मला असं वाटतं कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा व्हिडिओ बघितला असेल युट्यूबवरती, जादुई पाण्याचा वगैरे या सगळ्या गोष्टी। पण खरं तर पुढे कळेलच तुम्हाला ह्याने वर्क केलंय की नाही केलंय ते। आता तरी तुम्हाला जेवढा रिझल्ट दिसतोय तेवढा तुम्ही बघू शकता, म्हणजे थोडंसं निघालंय, म्हणता येईल 10% तरी निघालंय। तांब्याचं जे थोडंसं वरती होती ते काय म्हणता येईल त्याला घाण वगैरे ती निघालीये। आता बाकी तुम्हाला पुढे कळेलच। आणि माझ्याकडे तांब्यामध्ये जास्त काही नव्हतं, म्हणजे हा तांबा देवाचा, त्यानंतर आपली जी देवाला पाणी ठेवायची छोटीशी लोटी असते ती, हे 2च तांब्यामध्ये आहे। आणि त्यानंतर पितळमध्ये म्हटलं तर देवाचं ताट आणि आपला दिवा वगैरे हे असं आहे। आणि त्या व्हिडिओमध्ये हे असं पण सांगितलं होतं की देव जे असतात आपले जे जुने देव असतात त्यांच्यावरती असं काळं काळं झालेलं असतं, सो ते सुद्धा क्लीन होऊन जातं। मग म्हटलं चला आपण ते सुद्धा क्लीन करून बघूयात। पण मला अगोदर ही गोष्ट लक्षात नाही आली, जेव्हा मी एडिटिंग करत होते तेव्हा मला ही गोष्ट लक्षात आली की माझ्याकडनं इथं थोडीशी चुकी झालीये। म्हणजे अगोदर पाण्यामध्ये मी देव क्लीन करून घ्यायला पाहिजे होते आणि नंतर हे तांब्या प्लेट वगैरे असं क्लीन करून घ्यायला पाहिजे होतं, पण ते लक्षात नाही आलं। तर मग चला हरकत नाही, होतं कधी कधी माणसाकडनं थोडीफार चुकी नाही लक्षात येत, नंतर वेळ निघून गेल्यावर ते लक्षात येतं पण त्याचा फायदा होत नाही। आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो खूप छोटा आहे, अगदी 6.5 ते 7 मिनिटचा व्हिडिओ होणार आहे हा। आणि असं झालेलं, हा व्हिडिओ मी शूट केला होता बट एडिट करायचा बाकी होता। आणि त्यानंतर म्हणजे ज्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट केला त्या दिवशी मला बाकी दुसरे काही शूट करायला जमलंच नाही कारण मी त्या दिवशी खूप कामात होती, त्यामुळे मग ते जमलं नाही शूट करायला। म्हटलं चला मग जेवढा आहे छोटा तर छोटा, हरकत नाही, आपण हा व्हिडिओ पोस्ट करूयात आणि ह्याचा जो रिझल्ट माझ्यासोबत आला तो तुमच्यासोबत मी शेअर करतेय। तुम्हाला पण कळेल की हा हे वर्क करतंय की नाही करतंय, म्हणजे तुम्हाला कुठेतरी हेल्प होईल किंवा तुम्हाला असं वाटेल की नको हे फक्त टाइम वाया घालवण्याचं काम आहे असं तुम्हाला पण समजेल। तर त्यामुळे मग हा व्हिडिओ म्हटलं चला आहे ना आपल्याकडे, आपण एडिट करून टाकून देऊयात। आणि असं झालेलं, काल व्हिडिओ यायला पाहिजे होता खरं तर आपला, पण आला नाही आणि त्यामुळे मग मी आज हा व्हिडिओ लवकर टाकतीये, तर तुम्ही आता बघतच असाल। तर चला मग तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक कॉमेंट शेअर करा। त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आता इथे मी देव सुद्धा क्लीन करून बघितलेल्या पाण्यामध्ये, तर ते पण नाही निघाले, बघितलं तुम्ही असेल। मी सर्वच देव नाही घेतले, फक्त विठ्ठल रखुमाई आणि तुळजापूरची देवी हे असं 2 घेऊन त्यांना स्वच्छ धुवून बघितलं, पण ते नाही निघाले, जसे होते तसेच होते। आणि ते देव माझ्या सासूबाईंचे आहे खूप वर्षापूर्वीचे, त्यामुळे ते एकदम असे काळे काळे झालेले आहे, तर ते सुद्धा नाही निघाले। फक्त तांब्या बऱ्यापैकी निघालाय, जेवढा निघायला पाहिजे होता तेवढा नाही निघाला, पण पुढे काय होते काय नाही, मी त्याला कसं क्लीन करतेय तर। आणि आता इथे मी प्लेट घेतलेली, ती प्लेट तुम्ही बघू शकता, ती सुद्धा मी क्लीन केली नाहीये। 2-3 दिवसापासून मी हाच विचार करत होते की नाही मला त्या पाण्यामध्ये क्लीन करायचं, त्यामुळे आता आपण घासून वगैरे फायदा नाहीये। एरवी मी पितांबरीने हे सर्व क्लीन करत असते, पण आज मुद्दाम हे करायचं होतं, मग मी 2 ते 3 दिवसापासून तसंच ठेवलं। आणि बघू शकता ही
जी प्लेट आहे ती पूर्ण ग्रीन ग्रीन झाली आहे त्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं, पहिले तर नव्हती. आणि तेवढा मात्र फायदा ह्या कढईला झालाय. ही कढई मी वापरत नाही, तुम्हाला माहिती आहेच. तर या कढईमध्ये जे काही काळवण होती खाली ती पूर्ण निघत होती. आणि आता मी इकडे किचनमध्ये येऊन याला पूर्ण घासणीने क्लीन करतेय, तेव्हा ते निघतंय. नाहीतर असं या पाण्याने मला नाही वाटत की खरंच खूप चांगला रिझल्ट मिळतो किंवा जादुई पाणी वगैरे असं म्हणायला हरकत नाही. मला नाही वाटत. हे पूर्ण ना वेळ वाया घालवण्याचे काम आहे खरं तर. पितांबरीने आपलं 2 ते 3 मिनिटांमध्ये सर्व भांडी क्लीन होतात, तांब्याची असू द्या या पितळाची असू द्या. सो मला नाही वाटत की आपण हे सर्व कुटाणा करायला पाहिजे. सायट्रिक ऍसिड घ्या, मीठ घ्या, त्याला थोडा वेळ द्या, 15 ते 20 मिनिट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ अगदी 6.5 मिनिटांमध्ये बघायला मिळतोय, पण मला ना खूप वेळ लागला, जवळजवळ तासभर तरी लागला असेल हे सर्व क्लीन करण्यासाठी, कारण ते निघतच नव्हतं त्या पाण्यामध्ये. आणि पितांबरीनं कसं पटकन घ्यायचं, लवकर लवकर घासायचं, अगदी 5 मिनिटाच्या आत सगळी भांडी क्लीन होऊन जातात. तर तसं नाही झालं. आणि आता मी इकडे येऊन काय केलं, कढईमध्ये तेच पाणी होतं जे सायट्रिक ऍसिडचं वगैरे, ते फक्त घासणीने त्याला क्लीन करत होते. तर आतमधून वगैरे निघालं बऱ्यापैकी, जसं आपण पितांबरीने धुवून घेतो सेम त्यापैकी. तर हा नुसतं वेळ घालवण्याचा हे आहे, दुसरं काही होत नाही याने. तर चला, हा छोटासा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.